नमस्कार. आपण बघितलं असेल एकीकडं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय ज्वलंत झालेला आहे. त्यासाठी अनेक संघटना समाजबांधव देखील रस्त्यावर येत आहेत. तसेच सेलूमध्ये देखील 15 जून रोजी मोठं जनमोर्चाच्या आंदोलनाची तयारी करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत सेलू शहरातील ज्येष्ठ चळवळीतील नेते अशोकदादा आंबोरे आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, बकडाला विरोध म्हणून सेलू शहरातील सर्व सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर येत आहेत. तुम्ही गावखेड्यावरती जाऊन तुम्ही बैठका देखील घेत आहेत. काय नागरिकांच्या भावना येतात याबद्दल अबकड विरोधामध्ये ग्रामीण भागात, शहरी भागात घरोघर आज ह्या सरकारच्या विरोधात बौद्ध समाजामध्ये अबकड वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी सगळे लोक रस्त्यावर येत आहेत. म्हणजे सरकार समाजाची मते न घेता हा निर्णय लादत आहे असा आरोप होत आहे. याबाबत आपली भूमिका काय? सामान्य माणसाची भूमिका ह्या सरकारच्या विरोधात आहे. सरकारनं ह्या जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं आहे. मराठा ओबीसी वाद केला, ओबीसीमध्ये 2 वाद केले, ओबीसी वंजारी केला, वंजारी बंजारा केला, आदिवासी वेगवेगळे असे जातीमध्ये विभागून सरकार आपलं पोळी भाजून घेत आहे आणि प्रत्येक जातीच्या माणसाला ह्या आंदोलन याच्यामध्ये गुरफटून टाकण्याचं काम करीत आहे. एकीकडे बघितले आता 2029च्या तयारीच्या अनुषंगानेचा हा वाद अस्तित्वात आल्याचं आपल्याला वाटतं का? 100% हे याच्यामुळंच करायलेत की जास्त टार्गेट बहुजन समाजाला ह्या राज्याचा जो मुख्यमंत्री आहे, मी कोणत्या म्हणजे नाव घेणार नाही, परंतु जो मुख्यमंत्री आहे तो मुख्यमंत्री काय करायला हे असंच खेळवत ठेवायला आहे. ओबीसीला, मराठाला आज ह्या अबकडच्या माध्यमातून जातीमध्ये आमच्या 59 जाती आहेत. त्या 59 जातीमधली एकच जात विरोध करायली, पूर्ण समाज विरोध करीना झाला आहे. त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं आहे, फक्त काही स्वार्थी त्या समाजाचे नेते, मातंग समाजाचे स्वार्थी नेते त्याचं समर्थन करायलेत. परंतु गावखेड्यातला आजही मातंग बांधव बौद्ध समाजासोबतच आहे. आता गावखेड्या पातळीवरती आपण स्थानिक लोकांशी चर्चा करत आहात, तर जे गावखेड्यामधला मातंग बांधव त्यांच्या भावना काय आहेत? मातंग बांधवाच्या भावना आहेत की बाबा आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे आपल्यामध्ये फूट पाडणारं सरकार, आमचे काही म्हणजे मातंग समाजाचे काही दलाल पुढारी माणसामध्ये भांडणं लावण्याचं काम, समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहेत. आपण एकीकडे बघितले गावखेड्यामध्ये मातंग समाज असेल, बौद्ध समाज हे गुण्यागोविंदाने नांदताना दिसून होते. पण ज्यावेळेस आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय झाला तेव्हापासून 2 धर्मामध्ये तेढ निर्माण झालेले आहेत आणि अनेक कार्यक्रमाला येणं जाणं, डावलणं किंवा सामाजिक ऐक्यामध्ये जो एकोपा दिसत होता तो आता आपल्याला दिसून येत नाही. काय झालं, थोडं प्रमाण त्याचं कमी झालं आहे. कसं, आज हे सोशल मीडियाच्या माध्यमातून काय त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी फेक ID करून ह्या समाजामध्ये महापुरुषांमध्ये वेगवेगळे द्वेष निर्माण केलेत. महापुरुषाबद्दल गरळ ओकण्याचं काम करत आहेत, बाबासाहेबाबद्दल गरळ ओकण्याचं काम करत आहेत. त्याच्यामुळं आमचा बौद्ध समाज ह्या आशयाला सडेतोड उत्तर देणार, रस्त्यावरची लढाई लढणार आमचा समाज. आता 15 जूनला सेलू शहरामध्ये मोठ्या आंदोलनाची तयारी करण्यात आलेली. त्या आंदोलनाची रूपरेषा किती असेल आणि किती जनसमुदाय त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे? आज आम्ही गावखेड्यामध्ये जात आहोत. इतका ह्या सरकारबद्दल आक्रोश निर्माण झाला आहे. कारण एक तर महागाई वाढली, त्याच्याबरोबर जातीमध्ये भांडणं लावलीत. आणि ठीक आहे, परंतु आमचा अस्मिता आमचे बाबासाहेब आहे, संविधान या देशाचं आहे, संविधानावर घाला घालण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे. 15 जूनच्या आंदोलनानंतर देखील सरकारनं निर्णय मागे न घेतला तर पुढची रूपरेषा कशी असेल? आज आम्ही गावागावात जातो, गावागावात आक्रोश आहे आणि ह्या सेलूमध्ये त्या 15 जूनच्या संदर्भातलं मोर्चाचं भव्य आयोजन आम्ही करत आहोत. गावागावातून रिस्पॉन्स आहे आम्हाला. गावागावातले लोक रस्त्यावर येण्यासाठी उत्सुक आहेत, या आरक्षणाला विरोध करण्यासाठी तयार आहेत. रस्त्याची बाया माणसासहित लोक रस्त्यावर येणार, लेकरा बाळासहित लोक रस्त्यावर येणार आहेत त्या अबकडाला विरोध करण्यासाठी. बौद्ध समाज असेल आणि बाकीच्या वाल्मिक समाज असेल, चर्मकार समाज असेल, मोची समाज असेल, हे सुद्धा आमच्याबरोबर येत आहेत. SCमध्ये 59 जाती येतात. या आंदोलनामध्ये 59 जातीपैकी किती जाती समाविष्ट होतील? काही जाती आपल्या इकडं फार कमी आहेत. त्या वाल्मिक समाज असेल, मेहतर समाज असेल
मोची समाज असेल, ढोर समाज असेल, चांभार समाज असेल, ह्या जाती आमच्यासोबत बौद्धाच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर येण्यासाठी तयार आहेत. तर एकीकडे सरकारनं हा जर निर्णय नाही घेतला तर पुढची आंदोलनाची दिशा काय असेल? तीव्र स्वरूपात असेल की जिल्हा पातळीवर होईल का राज्य पातळीवरती त्या आंदोलनाची तयारी करणार आहात? जो चळवळीतले सर्वच कार्यकर्ते संघटना आहेत त्यांच्याशी काही चर्चासत्र सुरू आहे का पुढची रणनीती आखण्यासाठी? आपलं आनंदराज आंबेडकर आज ह्या आंदोलनामध्ये सक्रिय आहेत. गावगाव जिल्ह्याच्या ठिकाणी काल संभाजीनगरला सुद्धा होते. काल संभाजीनगरला बैठक झाली. त्यांच्याशी आमचं अमन आंबेडकरांशी बी बोलणं झालं आहे की बाबा आपण युवकांनी सुद्धा याच्यामध्ये यावं आणि ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सज्ज राहावं. आजचा हा मोर्चा आम्ही एक दाखवून झाकी आहे. अभी तर बहुत कुछ बाकी आहे. त्यावेळेस काय उद्रेक होईल हे त्यावेळेस त्या भाजपच्या मुख्यमंत्र्याला कळलं. महत्त्वाचा प्रश्न, अवकड जर लागू झालं त्याच्यामध्ये नुकसान काय असू शकतं, फायदा काय असू शकतं? काय अबकडमुळं ह्या संविधानावर घाला घालण्याचं काम सरकार करायलं आहे. त्याच्यामुळं काय व्हायलं आहे, जातीमध्ये आमच्या ह्या 89 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्या अबकडमुळं व्हायलं आहे आणि समाजात द्वेष निर्माण व्हायला. नंबर 2, आणि आरक्षण करून त्यांना जर आरक्षण अबकडाचं वर्गीकरण करायचं होतं तर त्यांनी बऱ्याच दिवसांची मागणी होती. त्यांनी 13% ऐवजी आणखीन आम्हाला 3% द्या, 5% द्या, 10% द्या अशी मागणी करायची होती. मातंग समाजाला, मांग समाजाला ही मागणी करायची होती. मागणी करायला पाहिजे होती त्या सरकारला. आताचं सरकार त्यांच्या म्हणजे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, तर त्या सरकारला त्यांनी तशी मागणी करायची होती ना. म्हणजे असं वाटत नाही का आपल्याला की अबकडाचा विषय सरकारमधल्याच काही प्रतिनिधींनी अस्तित्वात आणला, तो चर्चेला आणला आणि त्याच्यावरून हा वाद निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू आहे? हे वाद निर्माण याच्यासाठी करायचं आहे की येणारी निवडणूक ह्या समाजामध्ये जे भांडणं लावण्याचं काम काही दलाल पुढारी मातंग समाजाचे ते पुढारी त्यांची पोळी भाजून आमदारकी, खासदारकी, काय मंत्रीपद भेटल या आशेने ह्या समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम चालू आहे. त्या सर्वांना तुम्ही उत्तर कसे द्या? आमची लढाई चालू आहे. ग्रामीण भागातून, शहरी भागातून राज्यव्यापी आंदोलनसुद्धा होणार आहे याच्यावर आणि फार मोठं आंदोलन होईल. नाही, जर प्रत्येक वेळेस आपण रस्त्यावरची लढाई लढलो, प्रत्येक वेळेस आंदोलन मोर्चे जर केलं तर हे किती दिवस आपण करत राहिलं? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता ह्या माध्यमातून समाज आता एका ठिकाणी आलेला आहे. कोणाच्या भयकाव्यात येणार नाही. समाज निळ्या झेंड्याखालीच राहणार आता आणि पुढच्या वेळेस ह्या सरकारला दाखवून देईल की आम्ही काय आहोत, आमचं संघटन काय आहे. आम्हाला बाबासाहेबांनं जे सांगितलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकायला लागलोत आणि आता या माध्यमातून संघटितसुद्धा होणार आहोत. या सरकारचा नारा होता सबका साथ सबका विकास, पण बहुजन समाजाचा विकास झालेला आपल्याला दिसून येते का? हे कंप्लीट बहुजन समाजाच्या विरोधातलं सरकार आहे. ह्या सरकारमध्ये हे व्यापाऱ्याचं मोठ्या व्यापाऱ्याचं सरकार आहे. छोट्या व्यापाऱ्याचं सरकार नाही, मोठ्या व्यापाऱ्याचं सरकार आहे. अडाणी अंबानीचं सरकार आहे. हे दुसऱ्याला कुठल्याही व्यापाऱ्याला किंमत देत नाही. एकीकडे बदला शासनाच्या ज्या छोट्या मोठ्या योजना जशी लाडकी बहीण असेल, किरकोळ योजना असेल, त्या गोरगरिबांना भेटतात व त्या गोरगरीब बहुजन समाजाला भेटतील. पण ज्या मोठ्या योजना, त्या ज्या मोठ्या लोनच्या फाईल्स असतील, उद्योगधंद्याच्या फाईल असतात, त्या कुठेही होताना आपल्याला दिसून आलेल्या नाहीत आत्तापर्यंत तरी. काही तुमच्या पाहण्यात अशा आहेत आणि किंवा खरंच या सरकारनं बौद्ध समाजाचा व बहुजन समाजांना न्याय देण्याचं काम केलं का? आज महात्मा फुले महामंडळाला कुठलाही निधी नाही. आज 2-4 वर्ष व्हायलेत जवळपास, कुठलाही निधी नाही. बौद्ध समाजाच्या त्या महात्मा फुले विकास मंडळाला एकही आमच्या युवकाची फाईल झाली नाही, कर्ज मंजूर केलं नाही, उद्योगासाठी नाही, कुठल्याच याच्यासाठी कर्ज दिलेलं नाही त्या महात्मा फुले महामंडळानं. नंबर 2, ह्या सरकार हे सरकार बहुजनाच्या कंप्लीट विरोधातलं आहे. बहुजन समाजानं काय भूमिका घ्यायला पाहिजे आता, किंवा दुसऱ्या नेतृत्वावर विश्वास ठेवायला पाहिजे का? स्वतंत्र नेतृत्व तयार करण्याची गरज आहे किंवा जे सध्या नेतृत्व बहुजन समाजामध्ये आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे? बहुजन समाजाला सगळे एक होण्याची वेळ आज आलेली आहे. कारण ह्या सरकारनं कोणाचाच फायदा केला नाही.
आता त्या लाडकी बहीण योजनेमध्ये आमच्या SCचे जे पैसे आहेत ते वर्ग करून त्या SCचे पैसे त्या लाडकी बहीण योजनेला सरकार देत आहे. याच्यामुळं काय व्हायलं आहे, आता हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना माहीत व्हायलं सरकारनं काय केलं आहे. लाडक्या बहिणीचे पैसे SCचे पैसे लाडक्या बहिणीच्या तिकडं द्यायलेत, वर्ग करायलेत आणि आम्हाला त्याचा आमचा जो विकास होणार होता तो ते विकास खुंटलेला आहे. आमचा विकास होत नाही, आमच्या युवकांचा विकास होत नाही, आमच्या ज्या योजना आहेत त्या योजना सरकार राबवत नाही. पण आता लाडकी बहीण योजना देखील बंद पडलेली आहे. अनेक महिला त्याच्यामध्ये KYC होताना दिसून येत नाही. हे सरकारचं धोरण आहे. काहीतरी लॉलीपॉप दिला होता, एखादं वर्ष 6 महिने चालवायचं होतं त्यांना, चालवलं त्यानं. आता थोडं करून बंद करणार ते आणि पुन्हा काय करतील, नवीन एखादी काढतील स्कीम की असं नाही असं करूत आता. परंतु हे पैसे आमचे वर्ग करून या लाडक्या बहिणीला दिले. आज या ठिकाणी आमचे समाजाचे लोक, बौद्ध समाजाचे लोक म्हणतात की आमचे पैसे वर्ग केलेले आहेत, त्याच्यामुळं ते त्यांना कळायला लागले आणि त्याच्यामुळं थोडंसं त्याला खीळ बसलेली आहे. ह्या सर्व गोष्टीला सरकारला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्याल? आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय असेल, शासनाचे जे अनुदान असेल ते त्यांच्याजवळ पोहोचत नाहीत, लाडकी बहीण योजना देखील पूर्णतः बंद झालेली आहे. आम्ही जागृती करणार आहेत बहुजन समाजामध्ये. बहुजन समाज एकत्रित झाल्याच्या नंतर हे असे OBCचा DNA असणारं म्हणणारं सरकार हे OBCमध्येच फूट पाडायला लागलं. बहुजनाला वेठीस धरण्याचं काम हे सरकारनं केलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? खेडेपाडे तुम्ही फिरत आहात, तालुका स्तरीय तुम्ही फिरत आहात, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, अजूनही ग्रामीण भागामध्ये संविधानाची जनजागृती करणं गरजेचं आहे का? 1 नंबर 1 तुम्ही चांगला प्रश्न विचारला. संविधानाची जनजागृती करणं आवश्यक आहे आणि संविधान विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकवणं अनिवार्य करायला पाहिजे. का विषय संविधानाचा ठेवला पाहिजे शाळेमध्ये. नंबर 2 आज शेतकरी ह्या सरकारवर नाराज आहे, महिला या सरकारवर नाराज आहे. गॅसचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, स्वयंपाकाचा गॅससुद्धा वाढला. याच्यामुळं ह्या सरकारवर सगळा समाज नाराज आहे. केवळ ह्या समाजामध्ये काय झालं आहे की बाबा आम्हाला ह्या समाजानं घरकुलाच्या योजना आणल्या, परंतु घरकुल देताना त्याचे बिलसुद्धा काढत नाही. त्याच्यामुळं समाजामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल, रमाई आवास योजना, आणखीन वेगवेगळ्या योजना काढलेल्या आहेत. त्याला कुठंही पैसा नाही, फक्त येतेत, सांगतेत, उद्घाटनं करतेत, जातेत, काहीच नाही. तर शेवटचा प्रश्न, किमान तालुका स्तरीय देखील सर्व कार्यकर्ते एकत्र येण्यासाठी एक आंबेडकर समाज समन्वय समिती स्थापन करून सर्व कार्यकर्ते एकत्र आणण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील? या ठिकाणी आमचा एक असा मानस आहे की सगळ्याच बहुजन समाज एकत्रित करायचा, बहुजन समाजाची मोड बांधायची आणि या सरकारच्या विरोधात येणाऱ्या भविष्यकाळात हे संघटन बहुजनाचं झाल्याच्या नंतर त्या माध्यमातून आम्ही मताच्या माध्यमातून बाबासाहेबांना दिलेला मताचा अधिकार, त्या मताच्या माध्यमातून आम्ही त्या सरकारला त्यावेळेस दाखवून देऊ. आता काय बोलणार नाही. कालकथित नामदेवदादा ढसाळ यांनी ज्या काळी जसं संघटन सुरू केलं होतं त्याच पद्धतीच्या संघटनची आता गरज आहे का? 100% त्याच पॅन्थरची ज्यावेळेस जो पॅन्थर होता तसेच 71-72च्या दरम्यानचा तसा पॅन्थर आम्ही इथं आज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. यंग जनरेशन, युवा पिढी आमच्यासोबत आहे आज. पण युवा कार्यकर्ते तयार होतात दादा, पण किंवा कुठल्या ना कुठल्या किरकोळ गुन्ह्यामध्ये अडकून त्यांचं पुढील भवितव्य देखील खराब होताना आपल्याला अनेक वेळा दिसून आले. मग हे षडयंत्र असतंय का खरंच त्यांना? नाही, हे सरकारचं षडयंत्र असतंय. गुरफटून टाकायचं, त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे, त्याला शिक्षणामधून हद्दपार करायचं, शिक्षण शिकू द्यायचं नाही, त्याच्यावर 2-3 गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना हद्दपारीच्या नोटीस द्यायचा. हे सरकारचं षडयंत्र आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी थांबण्यासाठी तुमचा बहुजन समाज, हे सरकार बदलून टाकणं हेच एक पर्याय आहे. बहुजन समाज जागृत झाला पाहिजे, एवढाच पर्याय, बाकी काय पर्याय नाही याला. जागृतीसाठी आपले काय प्रयत्न असतात? आम्ही जागृती, शेतकरी जागृत झाला याच्याबद्दल, बहुजन समाज जागृत होत आहे. जागृत करण्यासाठी आम्ही इथं सेलू तालुक्यात एक टीम करणार आहोत. एक सेलू विकास नागरिक विकासाच्या नावाखाली एक आम्ही टीम करणार आहोत. त्याच्या माध्यमातून आम्ही गावखेड्यामध्ये जाऊन लोकांची जागृती करणार आहोत, बहुजन समाजातल्या लोकांची. शेतकरी कंप्लीट विरोधात आहे त्यांच्या. बहुजन समाजाच नाही पण अन्य समाजात देखील ह्या सरकारनं फसवलेलं आहे. अन्य समाजाला देखील अनेक आश्वासनं दिलेले आहेत पण कुठलीही पाळण्यास आपण बघितलं असेल मराठा आरक्षणाचा तिला अजून देखील सुटलेलं नाही आहे.
मराठा आंदोलन तर आणखीन सुटलेलं नाही. त्या जरांगे उपोषणाला बसतात, काहीतरी आश्वासन देतात, बस याच्या व्यतिरिक्त काय नाही. ते इतके उन्हामध्ये जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्यावेळेस कुठं त्या सरकारला जाग आली का 2-3 मंत्री आले आणि काहीतरी आश्वासन दिलं. पण त्या आश्वासनाची त्या अंमलबजावणी झाली पाहिजे. परंतु कुठल्याही समाजाला याचं काढून त्याला द्या आणि त्याचं काढून याला द्या असं सरकारनं करू नये. वेगवेगळं आरक्षण, आता तुम्ही म्हणाले ना आरक्षणासंदर्भातलं, की वेगवेगळं आरक्षण नाही, समाजात त्यांनी वेगवेगळं आरक्षण देते वेळेस त्यांना एकच करायला पाहिजे, कुठल्याही समाजाला दुखवायचं नाही. परंतु सरकार काय करायलं आहे, दोघालाही खेळवत ठेवायला, ओबीसीला खेळवत ठेवायला, मराठाला खेळवत ठेवायला. हैदराबाद गॅजेट लागू पूर्ण केला काय, ते काढलं काय, नाही काढलं. फक्त आम्ही चालू आहे, आमची प्रक्रिया चालू आहे, इतके लाख भेटले तितके लाख, कोणालाच काय भेटणं झालं. त्यांना कागदपत्र काढायला देखील भरपूर वेळ लागतो. पण जे काही एखादा प्रोजेक्ट त्यांना इतर राज्यामध्ये हलवायचा असेल किंवा शासकीय प्रोजेक्ट राबवायचा असेल तो तात्काळ राबवला जातो. फक्त जनतेच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती त्यांना काम करायला वारंवार वेळ लागत असतो. अहो, आज इथं उद्योगासाठी तुम्ही जे म्हणले, उद्योगासाठी इथं MIDC कितीतरी, आम्ही लहान होतो तेव्हापासून संघर्ष चालू आहे. इथं MIDC येत नाही, सत्ता आहे, इथं सत्ता असून MIDC करत नाहीत. शेतकरी जागा द्यायला तयार आहेत. म्हणजे पालकमंत्री अपयशी पडतात असं वाटतं. अपयशी 100% अपयशी आहेत पालकमंत्री. फक्त येतात, फीत कापतात आणि म्हणतात हे करतो, झालं. म्हणजे पालकमंत्री स्वतःच्या जिल्ह्यावर लक्ष का दुसऱ्या जिल्ह्यावर लक्ष. सेलू शहरामध्ये लाईटचा प्रॉब्लेम इतका आहे. आमच्या नगरसेवकावर काल तिथं त्या विभागातले लोक जाऊन आंदोलन करावं लागलं. त्याच्यावर केस केली त्या MSEBच्या लोकांनी. नगरसेवकाला तिथं लाईटसाठी जावं लागतं प्रत्येक वेळेस. इथं त्या राज्यमंत्री विद्युत विभाग त्यांच्याकडे, ह्या जिल्ह्याच्याच तालुक्याच्या आमदार, जिल्ह्याच्या पालकमंत्री झालेले तरी देखील सेलू शहराला पाणी पुरवठा अजूनही सुरळीत नाही. पाणी पुरवठा इथं 4 किंवा 5 दिवसाला पाणी येतं इथं, आणि घरपट्टी 1 महिन्याची घेते. याच्यावर लोक म्हणालेत बाबा 4 दिवसाला पाणी देतात तर घरपट्टी 1 महिन्याची कशी घेता तुम्ही. महिन्यात 5 वेळेस पाणी येतं आहे. सरकार, नगरपालिका कोणाची आहे? भारतीय जनता पार्टीचीच आहे. म्हणजे संपूर्ण षडयंत्र, म्हणजे जे सुरुवातीपासून अबकड वर्गीकरणाचा विषय असेल, उद्योगधंद्याचा विषय असेल, सर्व याच्यामध्ये सरकारची भूमिका तुम्हाला काय वाटते? सरकारची भूमिका काहीच नाही, खेळवत ठेवायला सरकार, बाकी काय नाही. आणि हे अबकडच्या विरोधात आमचा बौद्ध समाज म्हणजे इतका रस्त्यावर उतरणार आहे का कोणतंही आंदोलन करण्याची आणि सरकारला नमवण्याची ताकद फक्त बौद्ध समाजात आहे. भीमसैनिकामध्ये, बाबासाहेबाच्या अनुयायामध्येच आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, आज तुम्ही गावोगावी खेडोपाडी बैठका घेत आहात, 15 जूनला मोर्चा निघणार आहे, तुमचं फायनल झालेले. पोलीस प्रशासनाकडनं काही दबाव येते का मोर्चा काढू नका यासाठी, काही प्रयत्न झालेत? नाही, आता आजपर्यंत तर काय नाही. आता बघूत ना उद्या काय होतं. मोर्चा तर 100% निघणार. काय पोलीस गुन्हे दाखल करणार आहे ते करतील ना आमच्यावर, जे नेतृत्व करणारे त्याच्यावर करतील गुन्हे दाखल. तर एकीकडे मोर्चाच्या टायमाला जर गुन्हे दाखल व्हायची वेळ आली, जसं आयोजन तुम्ही करतात किंवा अन्य सहकारी असतील, फक्त त्यांच्यावरच गुन्हे दाखल व्हावं म्हणून तुमची भूमिका असेल का सगळ्यांवरच? नाही, आमची भूमिका आहे की आमची एक समन्वय समिती झालेली आहे. त्याच्यामध्ये काही प्रमुख लोक आहेत, ग्रामीण भागातले काय आहेत, शहरी भागातले काय आहेत. ते काय करायचं त्यावेळेस ठरवत ना, आताच कशाला. जर गुन्हे दाखल व्हायची वेळ आली तर फक्त प्रमुख कमिटीवरच करावं अशी तुमची इच्छा असेल का सर? सरकार, पोलीस प्रशासन काय करतं त्यावेळेस. आता आज कशाला बोलायचं त्याच्यावर? आज काय बघितलं असेल आपण, अबकडच्या विषयावरून खेडोपाडी बैठका सुरू आहेत, मोठ्या जनआंदोलनाची तयारी देखील सुरू आहे. 15 जूनला काहीही झाले तरी मोर्चा हा मोठ्या उत्साहाने निघणार आहे. त्याच्यामधून बालकापासून तर वृद्धापर्यंत सर्व सहभागी होतील असं मत अशोकदादा आंबोरे यांनी व्यक्त केले. आणि संपूर्ण खडेबोल त्यांनी भाजप सरकारला सुनावलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक विषय आहे, पाणी प्रश्न असेल, उद्योगधंद्याचा असेल, शासकीय विविध योजनाचा असेल, त्या कुठल्याही योजना सध्यापर्यंत समाजापर्यंत पोहोचत नाहीत. फक्त योजनेचा बोलबाला होतो पण त्या मुळात मिळत नाहीत असं देखील अशोकदादा आंबोरे यांनी म्हटलेलं आहे.